विजापूर रोड परिसरातील सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। शुक्रवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन होता। या निमित्तानं विजापूर रोड सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शुक्रवारी मूळ मूर्तीला लघुरुद्राभिषेक आणि रुद्र स्वाहाकार विधी पार पडला। दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली। यावेळी राजकुमार सुरवसे, महेश रामदासी, सतीश दिवेकर, रवींद्र गायकवाड, राहुल करजगी, अभिषेक आपटे, राहुल खमितकर, मनोज भागवत, सुरेंद्र चिलका यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती। मंदिराबाहेर दर्शनासाठी भक्तगणांनी भर उन्हात गर्दी केली होती। यावेळी 8000 भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दरम्यान मंदिर समितीचे सचिव संजोग सुरतगावकर आणि उपाध्यक्ष पंडित गायकवाड यांनी या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली। आमच्या इथं 24 वर्ष झालं मंदिर स्थापना होऊन तेव्हापासून आम्ही इथं सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडत आहे। आणि यावेळेस आमचे कार्यक्रम मंगळवार दिनांक 17 पासून सुरू झालेले होते। रोज सकाळी गुरुजीला तुळशीचे सामूहिक पारायण आणि दुपारी आरती, संध्याकाळी आरती आणि मान्यवरांची आरती पूजा वगैरे। बुधवार, गुरुवार, शुक्रवार आजचा दिवस आज सकाळपासून मूळ मूर्तीचं लघुरुद्राभिषेक झालेला आहे। यावेळी मंदिराचे ट्रस्टी रवी हत्याळीकर, दिलीप राऊत, श्रीशैल लिगाडे, श्रीकांत चपळगावकर, शिवराज कोळकूर यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते।